एवढ्या मोठ्या ताकदवर अफजल खानाचा वध हा आदिलशाही सेनेसाठी जबरदस्त पराभव होता। कारण एवढ्या मोठ्या सेनेला आणि खास करून अफजल खानासारख्या हस्तीला ठार करणे हे एरागबाळ्याचे काम नव्हते। तसेच अफजल खानाने कर्नाटकातील सगळ्या राजांना हरवले होते। अफजल खानाचे कोणी नाव घेतले तरी लोक थरथर कापायची। त्यामुळे एवढ्या मोठ्या ताकदवर माणसाला शिवाजी राजाने मारले याच्यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता। या युद्धात अफजल खानाचे जवळजवळ 5000 सैनिक मारले गेले आणि तेवढेच सैनिक जखमी सुद्धा झाले होते। त्यात 3000 सैनिकांना जिवंत पकडले गेले होते, त्यांना युद्धबंदी बनवले होते। यात मराठ्यांचे सुद्धा थोडेफार नुकसान झाले होते। महाराजांनी विरोधी सैन्यातील बंदीवानांना योग्य तो मान दिला, जखमींवर योग्य ते उपचार केले, तसेच कुठल्याही बंदीवान स्त्रीवर अत्याचार होणार नाही याची काळजी घेतली गेली। बऱ्याच जणांना विजापूरला सुद्धा पाठवण्यात आले होते। आता एवढा मोठा विजय मिळवला म्हटल्यावर छत्रपती शिवाजी महाराज हे काही थांबणाऱ्यातले नव्हते। पुढील 15 दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा, कोल्हापूर आणि कोकणातील काही किल्ले काबीज केले। कोल्हापूर जवळील पन्हाळ्यापर्यंत त्यांनी आपली मजर मारली होती। या घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांची एक कुशल नेता म्हणून ओळख निर्माण झाली। अफजल खानासारख्या बलाढ्य सेनापतीचा धुव्वा उडवल्यानंतर महाराजांचा भारतभर लष्करी दरारा वाढला। महाराजांच्या पराक्रमाचे किस्से तर तुम्ही बरेच ऐकले असतील, पण युद्ध परिस्थिती नसताना छत्रपती शिवाजी महाराज आपले राज्य कसे चालवायचे, दुष्काळ परिस्थिती असेल तर महाराज कोणत्या योजना आखायचे, प्रगत स्थितीसाठी महाराजांनी काय काय केले होते, महाराजांच्या काळात एकही शेतकरी आत्महत्या का करत नव्हता, गुन्हेगारीचे प्रमाण का कमी होते, छत्रपती शिवाजी महाराज शेतीसाठी कर्ज द्यायचे पण पैशाच्या स्वरूपात देत नव्हते, मग कुठल्या स्वरूपात द्यायचे, या प्रश्नांची जर तुम्हाला उत्तरे हवी असतील तर हा आमचा व्हिडिओ नक्की बघा। लिंक कमेंट आणि डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येईल। बोला छत्रपती शिवाजी महाराज की